जय महाराष्ट्र पब्लिक, कशा तुमचं सगळे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण शॉर्ट व्हिडिओ नाही करणार, कारण की आज आपण चालू होतो लोणारला. तर म्हणलं लॉंग व्हिडिओ तरी शूट करावं आपण. तर येरी पण आम्ही आता विजूबाई, मी, पप्प्या आणि नंदू म्हणजे सगळेजण आपली टीम मधले नाही का लोणारला चालले होते. तर म्हणलं भाई आपला लॉंग व्हिडिओ तरी शूट करून घ्यावं. पाहू आता आपण म्हणजे काय बोला आता ते काय म्हणतात कॉन्फिडन्स किती आहे. आता लॉंग व्हिडिओनं आपला कॉन्फिडन्स चेक केला जातं की पब्लिकमध्ये आपण ब्लॉग कसा शूट करू. तर तेच पाहू आता काय होतं आपल्या संग. तर इकडे पहा मस्त पप्प्या, विजूबाई, नंदू आणि मी. तर चाललो आपण सरळ फाट्यावर लगेच ऑटो पकडू. भाई आपण आता फाट्यावर पोहोचलो भाई, पण आता इथं एक ऑटो आहे ते तरी बरं झालं. ऑटो आहे आपल्या तर मस्त आता ते ऑटोत बसू, विषयच नाही. 4 जण जाऊ सरळ लोणारला. तर बरं झालं म्हणजे आता पाणी गिनी जर प्यायचं कोणाला तर पाणी पिऊ, कारण की इथं मस्त आपशी आपली इथे ऑटो. तर आता मस्त ऑटोत बसू, विषयच नाही. आणि सरळ लोणारकडे जाऊ आपण. चला भाई पटापट ऑटोत बसून घेऊ, विषयच नाही. तर चला आता भाई जागा नाही यार, नाही आई आपल्याला भेटली जागा इथं, विषयच नाही. भेटली आता जागा. चला उतरलो आता, विषयच नाही. उतरलो मस्त ऑटोतून. हा दे ना पे कर. विजूभाई द्यायला आता पैसे, विषयच नाही. आता भाई आता विजूभाई आपल्याला कुठं नेतात आपल्याला माहित नाही, पण पाहू लवकरात लवकर जाऊ आता लांब. तर विजूभाई कुठं जायचं आपल्याला आता सगळ्यात पहिले स्टुडिओ. तर विजूभाई नाही का पासपोर्ट फोटो काढायचे. तर ते पासपोर्ट फोटो आता आपण सरळ आपल्या स्टुडिओवर जायचं, तिथे आपण पासपोर्ट फोटो काढू. भाई सागर दादा आपण नेमका सरळ ऑटोतून उतरल्या आल्या ना, तर सरळ आपण साई फुल भंडार आपल्या इथं साईडला आहे, विषयच नाही. सागरदा एकदम आपल्याला लोणारच्या जवळपास जे लोक असतील काय विषय, तर फुल म्हणजेच हार वगैरे सगळं इथूनच भेटून जाईल तुम्हाला, काय विषय नाही. लागत असेल हारगीर लांबून कुणी या लोणारच्या जवळपासून इथं साई फुल भंडार. मुक्तार भाई म्हणतात आपल्याला व्हिडिओमध्ये, मग घेऊन टाकलं लगेच 0 मिनिटात. भाई तुम्हाला तर माहिती आहे ना की आपल्याला विजूभाई काढायचे फोटोशूट. तर विजूभाई आता फोटो काढायला काय आपल्याला म्हणजे काढायचे, विजूभाई फोटो काढायचे. सरळ आलो आपण स्टुडिओवर आलो. आता स्टुडिओवर आता विजूभाई फोटो कोणते काढायचे विजूभाई? पासपोर्ट साईड स्टुडिओमध्ये आले पब्लिक आणि हे चालले चाळे. आता स्टुडिओ माहिती आता हे भाई म्हणते आता मला इथं फोटो काढायचा. मी काय झूम द्या फोटो काढून घेऊ आणि ते पासपोर्ट फोटो वगैरे काढू आणि सरळ आता कुठं आपल्याला विषय आपल्याला माहित नाही की आपल्याला कुठं जायचं, तर पण जायचं आज तुमच्यासाठी ब्लॉग भाई. कारण की भाईनं आपल्याला कमेंट केली होती इंस्टाग्रामवर, आपल्याला कमेंट केली होती की भाई तू येत नाही का अवकात असेल ना तर पब्लिक ब्लॉग बनवून दाखव. तर भाई तू आता तुझी मला कमेंट केली होती ना, तू सरळ आपल्या बायोमध्ये जा इंस्टाच्या आणि तिथून सरळ युट्यूब चॅनलवर जाशील. ते युट्यूब चॅनलवर मी आपला हे व्हिडिओ टाकणार आहे उद्या हो का परवा हो, पण टाकणार ते पाहून घे भाई, विषय नाही. आणि तू माझ्या अवकातवर गेला होता तर ती एकदम साहजिक गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण मी नाही लाजत नाही, पब्लिकला लाजत नाही, काय नाही भाई. मी मग कामाशी काम करतो, लोक कामाशी काम डबल काय विषयच नाही. म्हणजे काय 5 मिनिटं पाहतील मला, 5 मिनिटं पाहतील, 10 मिनिटांनी विसरून जातील. मी कोण लागतो का ते कोण लागतात, मी तर लाजायचं नाही भाई, बिलकुल नाही लाजणार, मी पण नाही लाजणार. भाई स्टुडिओतून आलोय बाहेर. आता जाऊ आता बस स्टँडवर, थोडंसं काम आहे इकडे नाही रे भाई. पप्प्या चाळेगावून करायला लागणार कुठे माहिती. तर आता सरळ आपण जाऊ बस स्टँडवर थोडंसं काम आहे आपल्याला. ते काम मी तुम्हाला सांगत नाही, कारण ते आपल्या गावातला एक भाई भेटला इथं. 4x4 घ्यायची भाई. आता तुम्हाला तर माहिती आहे ना की असं क्राऊडच्या जागेवर आल्यावर थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागतंय. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे माईक नाही काय नाही, तर थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्या. तर आपण लवकरच माईक घ्यायची खूप प्रयत्न करू बरं का. आपण सरळ आता बस स्टँडवर आलो आणि वैयक्तिक कामासाठी आलो आहे आपण, जास्ती काय नाही थोडंसं. तर ते वैयक्तिक काम तुम्हाला आपलं हे माहिती आहे ना काय बोलतात, तुम्ही जर आपले शॉर्ट व्हिडिओ पाहत असतात त्याच्यात ते तुम्हाला वैयक्तिक काम दिसेल, नक्की दिसेल, 101% दिसेल. बाई आपण आता इथं आलो आहे पा, आपल्या गावातला एक माणूस आहे तिथं. आई आम्ही सध्या आई अवघडच विषयच नाही बाई, पण ॲडजस्टमेंट करून घ्या बरं का. कारण की हे नाही आपल्याला या क्राऊडमुळं आपल्याला माईक नाही आपल्याकडे, तर आपण लवकर माईक घेऊ आणि तुम्हाला एकदम क्वालिटीवाले व्हिडिओ सेंड करायला विषयच नाही भाई. आपण आलो बस स्टँडवर तर आपले भाई थोडेसे फॉलोअर्स भेटले, आपले विषयच नाही. तर भाई हां आपले व्हिडिओ यार पाहा या, खरंच चॅनल आहे आपलं, विषयच नाही. तर भाई असं जर असं सपोर्ट राहू द्या. आपण सरळ बस स्टँडवर आलो होतो थोडंसं काहीतरी कारणामुळं, पण भाई यार खरं सांगतो यार, म्हणजे थोडंसं नाही का आवाज हे करा यार, आवाजावर
हेच नका करू, कारण की आपलं तुम्हाला माहिती आहे का आपल्याकडे माईक नाही, तर थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्या. तर लवकरात लवकर आपण माईक पण बोलवू आणि क्वालिटीमध्ये आवाज तुम्हाला सेंड करू, विषयच नाही. तर भाई काय क्राऊड यार राहू, तुम्ही बोलता की यार अवकात नाही यार, काय आपल्याला कमेंट केली भाई एका जणांना की अवकात नाही भाई. आता हे पा क्राऊड पहा मागं तुमचा भाई, पण भाई विषय अवघड आहे तुमच्या भावाचा. इथं आलो भाई आपलं, हां भाई फॉलो कर राव यार, भाईनं आपलं चॅनल दाखवलं इथं. हां फक्त एकर फॉलो करून घे भाई यार, असा सपोर्ट राहू द्या तुमच्या भावाला, विषयच नाही. यार कुठं गेलो यार, भारी वाटतं यार राहू, काय सांगावं. तर भाई येऊन हे यूट्यूबवर ब्लॉग चालू आहे, म्हणजे यूट्यूबसाठी शूट करायला मी असं चालतो ब्लॉग शूट करायला, काय सपोर्ट राहू द्या फक्त यूट्यूबवर पण. भाई राव काय बोलावं आता, शब्द नाही. जिथं गेलो तिथं आपले फॅन तर नाही म्हणत, कारण की आपली प्रेमाची पब्लिक प्रेमाचे लोक भेटेल राव आपल्याला. हे आता आपलं लोणार सरोवरचं काम, लोणारच्या बस स्टँडवरचं काम खतम झालं. आपण आता सरळ विजू. आता आपल्याला कुठं जायचं, जुरासिक पार्क. आता आपल्याला जायचं जुरासिक पार्क. भाई लोणारमध्ये कोणतं जुरासिक पार्क यार, काय चला सरळ आता उसा धरत घेऊ, विषयच नाही. तर भाई आवाजाचा यार मी तुम्हाला 4 खेप म्हणायला लागलो की आवाज थोडासा ॲडजस्टमेंट करून घ्या, कारण की नाही का आपला माईक बंद पडलाय. हां तर भाई यार पब्लिक रिॲक्शन माहिती आहे का यार राव, खरं सांगतो इकडे आलो ना तर पब्लिक अशी पाहा लागली की ते, कारण की यार इकडे लोणारमध्ये माहिती आहे सध्या ब्लॉगिंगचं नावच माहीत नाही कोणाला. विजूबाईन ते लाजा लागले राव, काय धंदे. मला नाही लाज मला लाज नाही वाटते ना बरं का, कारण भाई आपलं काम आहे, लोक द्यायचं काम करायला 5 मिनिटात भाई लोक आपल्याला पाहतील आणि विसरून जातील. पण आपण जाऊ द्या लोकांचं सोडा, आपण सरळ रसवंतीकडे जाऊ यार. जाऊ द्या बोलून फायदा नाही भाई, बोलून फायदा नाही. आता आलो रसवंतीवर, या पा इकडं दंतन रस आणू, आता विषयच नाही. रस्त्याला आलो आता, पप्या कसं वाटत रस्त्याला आलो, आता विषयच नाही. हे इकडे चालू आहे बनवणार रस, ऊसाचा रस आहे बरं का, एकदम थंडा. तो गेला रॉंग नंबर. आपण सांगून फायदा आहे का नाही, हाय फायदा आहे जर आपले गिलास लागा लागले. या पा बाईनांना रस थंडा चिल्ड. आता वडावडी माहीत नसेल तर इंस्टावर जाऊन आपले व्हिडिओ पहा, तेव्हा तुम्हाला समजेल वडावडी काय बरं का. तर आम्ही एकदा थंडागार रस पितो भाई, विषयच नाही. काहीच थंडा रस तर पिलाय आता. पण आता भाई आपलं काय काम नव्हतं यार लोणारला, आता विजूबाईच्याच मागं आपल्याला हिंड नाही, कारण की विजूबाईचंच काम आहे राव. आणि मी जेवढा मी ब्लॉग काढला त्याच्यात विजूबाईचं नाव 10 खेप घेतला असतं, पण ॲडजस्ट करूया, कारण की आपण विजूबाई संघच आलोय आणि विजूबाईच्याच कामानिमित्त आलोय, तर मला विजूबाईचं नाव तर घेणंच आहे. तर चला आता नेक्स्ट काम काय ती पाहू आपण. एका भाईन बोलवलं आपल्याला, विषयच नाही. भाई काय झालं भाई, ओळखता का भाई, भेटले विषयच नाही. असा सपोर्ट राहू द्या भाई यार, असेच यार मस्त प्रेमाचे माणसं भेटतात, भारी वाटते. आणि यार लोक नोटीस करतात ना भाई, काय बोलावं आता, शब्द नाही आपल्याकडे. विजूबाई भाई क्राऊड पहा राव, हे पलवणारात. आणि मी डबल एकदा बोलतो, ज्या भाईनं आपल्या अवकात बोलली होती ना भाई की अवकात आहे का तू यार पब्लिक ब्लॉग म्हणजे बनवण्यासाठी, तर भाई पाहून घे भाई क्राऊड दिसला. क्राऊड हे पाय आलो इथं पब्लिक ब्लॉग बनवायसाठी, दिसलो का. हे पाय इकडं लोणारमध्ये आलो, विषय का दिसला का भाई. मित्र एकदा तू डबल क्राऊड पाहून घे. अवघड माणूस आहे बरं, अवकातीवर जाऊ नको आपल्या तू, कारण हिंगाना माणूस आहे आपलं भाई. आपल्याला जात आता झेरॉक्स काढायला. विजूबाईचं 3रं काम आहे आता. पहिलं काम तर काय होतं, कारण आपण गेलो बस स्टँडवर. दुसरं काम काय होतं, कारण आपल्याला फोटो काढायला जायचं. दुसरं काम आणि 3रं कामानिमित्त आपल्याला आता भाई कुठं घेऊन चालले आता आपल्याला नाही माहीत, पण भाई बॅकला तुम्ही पाहू शकता भाई, लोक असे नोटीस करायला की त्यांनी पहिली बार ब्लॉगर पाहिलाय यार, नुसतेच घेऊन चालले यार, काय बोलू आता, यायच्या मागं मी चाललोय भाई. क्राऊड यार इथं कडकवाला क्राऊड आला बरं का भाई, खरं सांगतो बरं का, हे नवीन माणसाच्या बसची बात नाही बरं का पब्लिक ब्लॉग बनवायची, कारण याला लय दम लागते दम. तर भाई इकडे एकदम क्राऊड पहा ओके मध्ये. पण भाई खरं सांगू ना यार, मला धाकधूक होऊ लागलं बरं का पहिले, पण मी कमीत कमी माहिती आहे का 2 वर्ष झाली याच्यावर काम करतो, तर म्हणून भारी वाटायला लागलं. तर आता म्हणजे एवढा काय कॉन्फिडन्स लेवल हाई झाला आपला. भाई आपल्याला कुठं घेऊन चालला, इकडे बुळी एक, तर बोलीत आपले झेरॉक्स काढायला जायचं. तर भाई विजूबाईचं झालं काम इथून. आता जे आपण झेरॉक्स काढायला आलतो ना, ते विजूबाईचं ओकेमध्ये काम झालं. आता घरी जायचं कुठं जायचं ते आपल्याला माहीत नाही, पण चाललोय आता भाई. येतो मला काही नाही वाटलं बरं का, पण आता क्राऊडमध्ये आलो ना भाई, धाकधूक व्हायला लागले बरं का, खरं सांगतो. हे पाराव येईल मी काय म्हणलं
की मला नाही का मधामध्ये घ्या, म्हणजे दोघांच्या मधात घेतला तर मला थोडासा कॉन्फिडन्स नाही का हाई होईल बरं का. पण भाई यार लांब लांब पळा लागले राव, काय म्हणजे आता जाऊ द्या, बोलायला पण शब्द नाही भाई. यार खरं सांगतो भाई, तुम्ही क्राऊड पाहू शकता राव. मी म्हणजे आता खरं सांगू ना भाई, तर मी हालत पण टाईट होईल सध्या. पण काय करू शकणार भाई आपल्याला, कारण मला काय आता तुम्ही कमेंट पाहिले असेल की भाई काय म्हणतोय की भाई अवकात नाही का. अवकात असेल तर पब्लिकमध्ये ब्लॉग बनवून जातो भाई. आलो पब्लिकमध्ये, हे तुम्हाला आता मागं क्राऊड दिसते. मी आता 3 खेप म्हणलं, पण डबल म्हणणार मी, अजून म्हणणार बरं का. तर आता पायी समोर क्राऊड जर पाहिलं ना तर मग हाईट चालत, म्हणजे हालत टाईट झाली बरं का. खरं सांगतो हे पायी इकडं मरणाचं हे आलं. अरे अरे लाजा लागले रे राव यार, मी ब्लॉग मी बनवायला हे लाजा लागले, काय बोलू आता भाई. लाईव्ह मरीन बरं का, लाईव्ह मरीन. हो भाई, हा बिग फॅन आहे का भाई? मित्र आहे कोणाचा? चेतन जाधवचा का भाई? भाई सपोर्ट राहू दे रे. धिंगाणा वाजत होता आता, कारण एक गाडीवाला आपल्याला ठोकत होते या ब्लॉकच्या नादात. यार येईल म्हणलं यार, मग हात धरून ठेवा राव. आता मग एकदम कॅमेऱ्यात लक्ष राहते, मग आता भेवाटते जरा. पण बाई खरं सांगतो, पहिली वार असंच होते बरं का, जर समोर कॅमेरा घेतला आणि वरून पब्लिक प्लेसमध्ये अवघड होते बरं का. भाई आपण चाललो आता घरी, कारण आपल्याला लय टाईम झाला बरं का. तर आता आपण सरळ आपल्या ऑटोकडे जाऊ, ऑटोत बसू, सरळ आपल्या घरी निघू. इथं एक ऑटो आहे, पण आता ते ऑटो आहे रिकामा. त्याच्यात आपण 3 जण बसलो तर मस्त गिराईक होती ओकेमध्ये. नाही नाही अजून. आता फायनली आपल्याला ऑटो भेटला बरं का. आता ऑटो भेटला, आता आपण चाललोय गावाकडे भाई. सकाळचा टाइम झाला आपल्याला, मोका टाइम झाला बरं का. आता तुम्हाला माहित असेल आम्ही दुपारी आलो होतो कमीत कमी 12 वाजता. तर आता वाजले आता वाजले म्हणजे इकडे पहा आता 6:30 वाजले, 6:30 वाजायला आले. तर भाई लय मोका टाइम झाला. आता फायनली मस्त घरी जाऊन तुम्हाला भेटतो, कारण की लय कंटाळा आला बरं का. तर तुम्हाला सरळ घरी भेटतो मी. तर भाई फायनली पोहोचलो आपण आपल्या घरी. तर आपल्याला टाइम झाला राव, संध्याकाळ झाली, पूर्ण संध्याकाळ झाली. तर भाई जर ब्लॉग तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. यानंतर पण आपण भारी भारी व्हिडिओ टाकू राहू, कारण की आपल्याकडे आज टाइम नव्हता. तर आपण एकदम साधावाला ब्लॉग बनवला. पण तरी जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करून टाका भाई. आणि जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि हे व्हिडिओ तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवर पण भेटेल, तिथे जाऊन पण तुम्ही सपोर्ट दाखवू शकता. तर बाय बाय.